दाखव शुकळी आली ना थोडं थोडं होतायचं इकडून जाऊ ना असं तिकडून हां त्या हाताने वत ग गॅस कमी कर हां कर फुल कर गॅस उकळे आले फुल करायचा असतो गाठी होत नाहीत हां वत पाण्याने घेते धुवून तर मी हलवते जा ते धुवून घे पातीलं झोपट कर गॅस म्हणून म्हणलं तू कमी कर मला उरकत नाही अगं गॅस कमी केला ना तर गाठी येते त्याला बस देईल एवढंच पाणी जाताई साहेबांना बेसन असं करायचंय ना करून बघा खूप सुंदर होतं आणि आपल्या हळदीचा असा कलर येतो म्हणून आपली हळद ओरिजिनल कलर येतो म्हणून आपली हळद जास्त विकली जाते कारण का मी हळद वापरतच नाही जास्त आम्हाला मसाल्याला मला बघ लागतच तुझ्या नाही. पद्धतीने केलं ना तर गाठी आली मग म्हणली तर गॅस कमी करत थोडं मिक्स कर अगं ते हटावं लागतं मीठ टाकलं का त्याला तर वाटलं टाकलं हे असं सुंदर पैकी करायचं मग मी आता आणखीन पाणी लागलं ना नाही लागत पोरे नको म्हणलं की नको मग मी आताच बेसन झालंय तर अगं ती पातळ इतकं करते तू का नाही की त्याला हीच करत नाही आता ते कमी गॅस केला का नाही की ते आटत पातळ होतं परत ना असं बेसन आणि चपाती खायला या थंड मस्त दाजी येते ना तोपर्यंत माझ्या हातात चपात्या ह्याला आहे ना मैत्रिणीनं 5 मिनिटं परत ना असं झाकून ठेवायचं म्हणजे डाळ आहे ना पीठ असतं ना ते व्यवस्थित शिजतं आणि असं आता चटई हातरायची मस्तपैकी जेवायचं हातरी तर चटई आखी हातर हातर आखी तुला बरं ह्यांना उशीर लागतो यायला मग आम्ही जेवतो का ना चल हे जेवण करायला तिकडं प्रतीक्षाने दही चपाती आणि हे घेतलं आणि गणू तर काय अजून आमचा आला नाही काळ्या पण कुठे गेलाय काय माहीत नाही हे पण नाहीत आले अजून आणि रुबी खाऊन झोपली निवांत तिला जरा थोडंसं बरं नव्हतं का खायला आणायला जमत नाही का खायला आणत नाहीत पप्पा नाही आणलं पपड्याने खायला नाही आणलं डुबुक 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 केसांचा अवतार आहे का लई नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ मैत्रिणींनो काल हळद वगैरे केली तर हळकुंडात ठेव का इथं कचरा दिसतोय का हा ही ताई आणि नाणी असतोपर्यंत हे धुवून वाळवावं लागतं त्याच्यामुळे हे सकाळी बघा निर्माण करावं लागतं बा आणि मी माझी केस मोकळी सोडले तुम्ही म्हणता ना का काय अवतार केलाय तर केस आहेत ना वाळवायसाठी अशी मोकळी सोडले ते मी पेवर धुवून तोपर्यंत माझी केस वाळते आणि एका हातात मी बांगड्या घातल्यात पण दुसऱ्या हातात जायना हात फुगलेला आहे त्याच्यामुळं असं दे रुबी रुबी दर 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 रुबी 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 हो दर काय घरात पाहिले मित्रांनो जोगा मागन मला बघा काय ग चल रुबी हा चॉकलेट चालू का ग मम्मीला चॉकलेट चालू सकाळ सकाळ तिने खाल्ली चकुली बाळासारखं चॉकलेट नसते खायची आजारी पडतं का नाही मग काय मोबाईलचा कुठं वाज किती नाम बघू शकता आणि हे झाडलं ना तरी झाडून जात नाही आता हे झाडून काढलेलं आहे मी आणि नंतर ना हे धुईला सुरुवात केली
तर हे सगळं खाचीतलं एक 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 असं धूत यावं लागतं. आणि मग त्यातमध्ये जो पाला खाचीतनी ह्यातनी बसलेला असतो तो आता एवढा निघलाय. मी तिथून सगळं स्वच्छ करत आणले. स्वच्छ केल्यावरती हे असं दिसतं, हे बघू शकता. बिगर स्वच्छ करता हे असं दिसतंय. आणि धुतल्यावरती असं ताईंना आणि यायच्या अगोदर मला हे सगळं धुवून काढावं लागतं. कारण का सांडगं करायचं तर, आणि सांडगं करायचं म्हणल्यावरती हे सगळं धुतल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यावरती धूळ वगैरे बसू नये म्हणून. कारण का ह्या खायच्या वस्तू द्या आणि एकदा हे वाळलं ना ह्याच्यावरती मग टेन्शन नाही काय. त्यामुळे मी सकाळ सकाळ ही कामं करून घेते. डोक्यातली गळ्यातली केस पण वाळते ती आणि माझं हे काम पण होतं, दोन्ही पण होतं. आता काय दीदी गेली, दाजी गेलं कामावर. आता कोण गणेश राहिलाय फक्त. आणि गरम गरम मस्त चपाती करायची. एक दोन दोननी काय व्हायचंय तेव्हा 5-6 अजून करायच्या त्या पण करते. एवढं सगळं झाल्यावर गरम गरम तात्या आणि मी काय आम्ही उशिराने जेवतो. पार तात्या 10:30 वाजता जेवते तर. आणि मी तर काय नानींबरोबर ह्यांच्याबरोबर आम्ही पहिलं 8:30ला काम चालू व्हायचं त्यावेळेस आम्ही 12ला जेवायचं, झुरळ आलतं. आणि आता काय 1:30ला जेवतो आम्ही. तर मग 1:30 वाजेपर्यंत होऊन जातं. मी सकाळचं कॉफी वगैरे घेते आणि काम चाललेलं असतं असं ह्या गोष्टीवरती. एवढं सगळं धुवून काढते. आमच्या आत्या आल्यात, गंगवात्या. घरचं काम का करायचं? घरचं काम करायचं का तरी. शेण राहिलंय वय. शेण धुणं, हा अजून मका भरायची, मीठ करायची. खरी पौर्णिमा उद्या आहे ना. उद्या हे आमचं हळदी कुकू मी तुळजापूरवरून आणलेलं. किती चमकतंय बघा घ्या ते. मी मैत्रिणींना तूप घेऊन येतोपर्यंत नानींनी ह्यांनी काय काय केलं दाखवते. आणि हा फोन व्हिडिओ काढते ना, तो फोन मी नेतच नाही कुठं. 2 फोन संग वागवायचं सोपं नाही. मग हा नेलता ह्याच्यात काढलेला मी व्हिडिओ कविताचा. आणि एकच कार्ड आहे दोन्हीचं. तर हे तूप असतं ह्यात पण दाखवते तुम्हाला मी. त्यातलं नसलं बघितलं तर कुठल्या ताईसाहेबांनी. आमचं तूप संपलं म्हणून हे गरम आहे नानी अजून. हा आताच हे केलेलं. ही एका ताईसाहेबांचं होतं खजूर शेंगदाण्याचे लाडू 1 किलो, तूप 1 लिटर. तर ते त्यांचं आणलं. ही बारामतीतल्या निगडे ताईसाहेबांची ऑर्डर आहे त्यांची. अजून खजूर ड्रायफ्रूट आणि खारीक ड्रायफ्रूटचं लाडू हे तर अजून करायचेच आहेत. आता ज्या ताईसाहेबांचं राहिलं त्यांचं. इकडं काश्मीरी मिरची पावडर आमची सगळी संपली होती. तर आता काश्मीरी कोणती आणि तेज कोणती नानी? काश्मीरी 3 ही तेज आहे, लालबड. हां ती काय होतं मैत्रिणींनो, मला दोन्हीतला काही फरक जाणवत नाही ग, घ्या समजून. ह्या दोघींनाच मला विचारावं लागतं कारण का मी इथं नसते ना जास्त. हे दोघी जणी असतात. ही आहे काश्मीरी ना, आणि ही आहे तेजा. तेजा. तेजा मिरची ना हिने तिखट पण लागते आणि हिने कलर पण येतो असं. तर तिकडं मसाला काल केलेला होता, परत ना आज एवढा केलाय बघू शकता. हळद पण परत ना आज एवढी राहिली होती ती बनवून घेतली. तिकडं धना पावडर पण बनवली आहे, इकडं मसाला पण बनवलाय. आणि इथं लसणाची चटणी पण बनवलेली आहे. ही लसणाची चटणी आहे. लसूण चटणीचा खूप छान वास येतोय. हो घट्ट असते एकदम त्याच्यामुळं. तर नंबर घ्या 965748 0033 मनीषा मसाले बारामती.